नमस्कार. आज बघत आहोत एक डॉट टाकायचा आहे रांगोळीचा आणि त्याच्यापासून आपल्या रांगोळीमध्ये वापरल्या जाणारे आपण फुलं शिकणार आहोत. या पद्धतीने आपण इथे डॉट दिला आहे. आता सोप्या पद्धतीने फक्त त्याला असं आपल्याला बोटाने असं पाठीमागे थोडंसं असं ओढून घ्यायचं आहे. आता सण सुरू होत आहेत आणि प्रत्येक सणाला आपण रांगोळी काढत असतो. ज्यांना रांगोळी येत नाही त्यांनी या पद्धतीने रांगोळीचा डॉट देऊन आपल्या पूजेच्या पाटाभोवती या पद्धतीने डॉट देऊन असं फूल जरी काढलं तरी खूप सुंदर दिसतं. त्यासाठी आपण ही फुलं आता शिकणार आहोत. बघा, या पद्धतीने आपलं सुंदर असं डॉट पासून फूल तयार झालं आहे. आता बघूयात दुसरं फूल. त्यासाठी मी परत एक रांगोळीचा असा मोठा ठिपका इथे काढला आहे. जास्त रांगोळी टाकायची जरा, जेणेकरून आपण अशी स्प्रेड केली. या पद्धतीने असं चार बाजूला अगोदर रांगोळी आपली अशी ओढून घ्यायची आणि हा जो मधला आहे पॉइंट त्याला या पद्धतीने ओढायचा आहे. बघा, असं या फूल तयार झालं इथं आपलं 2 नंबरचं. आता तिसरं फूल बघूया. या पद्धतीने मी परत डॉट टाकला आहे. परत असं चार बाजूने त्या फुलाला ओढून घेऊया. आता या फुलाला असं मध्ये जो गॅप आहे त्याला असं थोडंसं सोडायचं. या पद्धतीचं फूल इथे तयार झालं आणि ही छोटी पाकळी आहे मधली, त्याच्यावरती असा डॉट द्यायचा. हे फूल आणि हे फूल सेमच आहे, पण दिसायला ते वेगळे दिसतात. या पद्धतीने काढू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आपलं 4 नंबरचं फूल आहे. या पद्धतीने डॉट द्यायचा. परत त्याला असं चार बाजूने ओढून घ्यायचं. हा मधला जो स्पेस आहे त्याला परत असं थोडंसं मध्ये ढकलायचं, असं आतमध्ये ओढायचं. बाहेर न खेचता त्याला असं मध्ये ओढायचं. या पद्धतीचं आपलं फूल इथे तयार झालं आहे. परत तो मधला स्पेस आहे त्याच्यामध्ये असा डॉट द्यायचा. आणि त्याला असं मागे ओढायचं. या पद्धतीचं आपलं चौथं फूल इथे तयार झालं आहे. परत असं तिरपं या पद्धतीने ओढायचं. परत या मधल्या याच्यामध्ये असं डॉट द्यायचं. या पद्धतीचं आपलं सुंदर असं फूल इथं तयार झालं आहे. तर बघूया आपलं 6 नंबरचं फूल. आता याला असं तिरपं आपल्याला ओढून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपलं फूल इथं तयार झालं आहे. त्याच्यानंतर असं चार बाजूने ओढायचं आहे. या पद्धतीचा शेप आपला इथे
तयार झाला आहे. एक फूल आणि हा एक शेप काढायचा, ते खूप सुंदर दिसते. आपलं 8 नंबरचं फूल आहे. या पद्धतीने आपलं हार्ट शेपचं फ्लावर इथे तयार झालं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला असा डॉट द्यायचा आहे, जेणेकरून आपले जो हार्ट शेप आहे तो दिसेल व्यवस्थित. या पद्धतीने आणि मध्ये असा डॉट टाकायचा त्याला. आपलं 9 नंबरचं फूल आहे. या पद्धतीनेच फूल आपल्याला काढायचे. आणि हा जो मधला स्पेस आहे त्याला आपल्याला असं मागे ओढून घ्यायचंय. या पद्धतीने आपलं सुंदर असं फूल इथं तयार झालं आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला असा डॉट द्यायचा आहे. आणि हे आपलं 10 नंबरचं फूल आहे. त्यासाठी आपण असं सर्कल करूया आणि याला असं लाईनला त्या असं थोडं थोडं बोटाने मागे ओढायचं. या पद्धतीचं सुंदर असं फूल आपलं इथे तयार झालं आहे. परत एक बघणार आहोत 11 नंबरचं. त्यासाठी आपण असं काढून घेतलं आहे. त्याच्यावरती असे आपल्या रांगोळीचे थोडा मोठा ठिपका टाकायचा आहे. ठिपके असे देऊन घ्यायचे आहेत. तुम्हाला जर रांगोळी येत नसेल तरी तुम्ही या पद्धतीने, जर पाटाभोवती तुम्हाला रांगोळी काढायची असेल तर या पद्धतीने तुम्ही बोटाचा वापर करून सुंदर अशी फुलं, यापैकी कुठलेही एक फूल किंवा 2-2 फुलं काढायचे. बघा आता हा आपण डॉट काढला आहे, त्याला असं बाहेरच्या साईडनं तिरपं, थोडंसं एका साईडने तिरपं आणि एका साईडने तिरपं असं आपला हार्ट फ्लावर त्याच्यावरती पेटल्स फुलाच्या तयार होतात. खूप सुंदर दिसतात हे फुलं. तुम्ही नक्की ट्राय करा. बघा या पद्धतीने सुंदर असं फूल तयार झालं आहे. आपलं 12 नंबरचं फूल आपण इथे बघतोय. त्यासाठी परत असं एक आपण नवीन शिकणाऱ्यासाठी असे सोप्या पद्धतीने रांगोळी कशा काढता येईल यासाठी मी व्हिडिओ टाकणार आहे. तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला शेअर, सबस्क्राईब करा. परत असे डॉट आपण व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. या पद्धतीने आपल्याला असं त्याला मागे ओढून घ्यायचे.
या पद्धतीचं आपलं इथे एक फूल तयार झालं आहे. हे आणि हे सेमच आहे, पण याच्यामध्ये आपण ही जी लाईन आहे त्या लाईनमधून असं ओढलं आहे, जेणेकरून ही लाईन इथे असे मध्ये त्याची वेगळी अशी डिझाईन तयार झाली आहे. बघा दोन्ही फुलं वेगळे आहेत. शेवटपर्यंत वेळात वेळ काढून हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद.